आदरणीय पंतप्रधानांचा मुंबई दौरा आहे आणि ह्या दौऱ्यावर अपेक्षेप्रमाणे अकलेचे तारे आज सकाळी संजय राजाराम राऊतनी तोडले। त्यांनी एक नवीन जावई शोध असा लावलेला आहे की आदरणीय पंतप्रधान चे हे जे दौरे आहेत, जो काय लवाजमा आहे, जो काय त्यांची सुरक्षता आहे, हा सगळा आचारसंहितेच्या नियमाचा भंग आहे आणि ते आता पंतप्रधानच नाहीत, काळजीवाहू पंतप्रधान असल्यामुळे, केअरटेकर पंतप्रधान असल्यामुळे ते या सगळ्या गोष्टी करूच शकत नाही असा जावई शोध संजय राजाराम राऊतने लावलेला आहे। आता त्यांनी साधी एक सरपंचाची निवडणूक पण लढवली नाही, लोकांमध्ये निवडून कसं यायचं ह्याला ज्याला थानपत्ता नाही, ईशान्य मुंबईची जागा ढुंगणामध्ये ताकद नसल्यामुळे लढवण्याचा पण विचार केला नाही, उगाच राजकीय बळी त्या संजय दिना पाटलांचा देऊन टाकलेला आहे। तो संजय राजाराम राऊत निवडणुकीचे नियम आणि निवडणुकीची आचारसंहिता काय असते हे आम्हाला ज्ञान देतो आहे। देशाचे पंतप्रधान हे कुठलेही नियम न तोडता आचारसंहिता असताना पण त्यांची सुरक्षता प्रोटोकॉल हा तसाच राहतो, त्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही आणि दुसरा पंतप्रधान निवडून येईपर्यंत पंतप्रधान चं नाव म्हणजे दुसरा बदलत नाही, म्हणजे 4 जून नंतर पण देशाचे पंतप्रधान हे आदरणीय मोदी साहेबच असणार। म्हणून ह्यांनी कितीही नाक रगडलं, कितीही शेमड्यासारखा रडत बसले, कितीही जावई शोध घेत बसले, तरीही ह्यांच्या भुकण्याला कोणी महत्त्व देत नाहीत। कालच्या इंडी आघाडीच्या ह्या त्या पूर्ण कार्यक्रमामध्ये जे काही केजरीवालांसाठी तो कार्यक्रम घेतला असं म्हटलं, साधा केजरीवालांचा बॅनर पण ह्या लोकांनी सगळ्यांनी काढायला लावला। त्या व्यासपीठावर उद्धव ठाकरेची काय इज्जत होती ते राहुल गांधींनी स्वतःच्या तोंडाने दाखवली आणि इलेक्ट्रॉल बॉन्डची जो चर्चा आज सकाळी संजय राजाराम राऊत करत होता, ते इलेक्ट्रॉल बॉन्ड्सवर बीजेपीला मिळालेल्या इलेक्ट्रॉल बॉन्ड्सवर चर्चा करा, मग उबाटाला जे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या रूपाने पैसे आलेले आहेत त्याची पण चर्चा झाली पाहिजे ना। त्या देणगीदार कंपन्या नेमकं कोण आहेत, त्यांची जी यादी आमच्याकडे आहे, ते उबाटाला दिलेले इलेक्ट्रॉल बॉन्डच्या रूपाने पैसे या लोकांना उद्धव ठाकरेच्या महापालिकेमध्ये महापौर असतानाच्या काळात ज्यांना इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून ज्यांनी पैसे दिलेले आहेत त्यांना मुंबई महापालिकेचे किती टेंडर भेटलेले आहेत, त्यांना कोविडच्या काळात जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, कोविडच्या काळात त्या कंपन्यांना किती टेंडर भेटले ह्याची जरा चर्चा आणि चौकशी झाली पाहिजे। नुसतं बीजेपीच्या नावाने मंत्र रोज सकाळ उठल्या बोलण्यापेक्षा शिवसेनेला, उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला, उबाटाला नेमकं इलेक्ट्रॉल बॉन्डच्या रूपाने किती पैसे भेटले आणि कोणी दिले आणि त्या कंपन्यांना किती नंतर टेंडर मातोश्रीच्या माध्यमातून दिले गेले, या सगळ्याचा हिशोब आम्हालाही जाणून घ्यायचा आहे। उबाटाने मांडण्याची हिम्मत करावी असं आवाहन मी या निमित्ताने करतो। काल उद्धव ठाकरेंनी दिल्लीमध्ये बसून एक फार मोठा जोक मारला, म्हणजे कालपासून आतापर्यंत माझे हसू आवरत नाहीये। त्यांचं म्हणणं असं आहे
की ते स्वतः आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना मणिपूरमध्ये पाठवण्यासाठी स्वतः खर्च करून स्वतःच्या खिशातले पैसे उद्धव ठाकरे काढून त्यांचे तिकीटचे पैसे देणार, भाड्याचे पैसे देणार. सांगणारा कोण आहे? उद्धव ठाकरे, ज्यांनी उभ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत स्वतःची लॉन्ड्री स्वतःच्या पैशांनी केलेली नाही, स्वतःची अंतर्वस्त्र अजूनपर्यंत स्वतःच्या पैशांनी विकत घेतले नाही, स्वतःची घरातली एसी स्वतःच्या पैशांनी नाही, देवालयामध्ये ठेवलेली फुलं ह्याचे कधी पैसे दिलेले नाहीत. म्हणजे ज्यांनी 1 रुपया अजूनपर्यंत खिशातून काढण्याची ज्याला सवयच नाही, तो म्हणे आमच्या देवेंद्रजींना मणिपूरला पाठवण्याचा खर्च उचलणार. आणि मणिपूर फाईल्स काढण्या अगोदर मी उद्धवजींना विनंती करीन की तुम्ही दिशा सालियन फाईल्स हा जरा चित्रपट तुम्ही काढा, फार जोरात चालेल. आणि मुख्य भूमिकेमध्ये तुमच्या मुलालाच ऍक्टर म्हणून घ्या, कारण का दिशा सालियन फाईल्स या चित्रपटाचा मुख्य कलाकार सूत्रधार हा तुमचा मुलगाच आहे. आणि संजय राजाराम राऊतला सांगेन, तुला अगर कुठले चित्रपट काढायचे असतील तर तू गोरेगावच्या रॉयल पाम फाईल्स किंवा न्यूझीलंड हाऊस फाईल्स या नावाचे चित्रपट काढा. कळेल मग लोकांचं किती मनोरंजन होत आहे. धन्यवाद. संजय राऊत यांच्यावर टीका करताना संजय राऊत मोदींवर टीका करताना असं म्हणतायत की मोदींचा एक दौरा हा 25-25 कोटींचा असतो. एक लक्षात घ्या, निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये पंतप्रधानांचा एक प्रोटोकॉल आहे. पंतप्रधानांची सुरक्षता असो, प्रोटोकॉल असो, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ह्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अनुसारच केल्या जातात. आता हे त्यांचे दौऱ्याचा खर्च नेमका किती आहे हे निवडणूक आयोगाला जास्त माहिती आहे, तिकडच्या होऊ घातलेल्या कारकुनाला माहीत नाही. म्हणून सकाळी उठून अशा पद्धतीचे जावई शोध काढण्यापेक्षा तुझा मालक काल जो दिल्लीला गेला हा कोणाच्या प्रायव्हेट विमानाने गेला, त्याचा खर्च नेमकं कुठून दाखवला आणि कोणी केला त्या प्रायव्हेट विमानाचा, ह्याची थोडी माहिती पण निवडणूक आयोगाला द्या. कारण का काल तुझा जो मालक दिल्लीला गेला आणि मालकाच्या मुलाबरोबर तो परत मालक आणि त्याचा मुलगा परत आला, त्याचं प्रायव्हेट विमान कोणाचं होतं, त्याचे पैसे कोणी दिले, ते निवडणूक आयोगाला दाखवले होते का, हे सगळ्याची पण माहिती मग आम्हाला काढायला लागेल. सरकारी यंत्रणेचा मोदी गैरवापर करत आहेत आणि त्याचा फायदा घेऊन प्रचारामध्ये उतरले आहेत. हा भ्रष्टाचार नाही का, असा आरोप संजय राऊत. ज्यांनी एक स्वतः सरपंचाची निवडणूक लढवली नाही, तो निवडणूक आचारसंहिता आणि नियमावर अगर बोट ठेवत असेल तर हा फार मोठा विनोदच झालेला आहे. म्हणून मी संजय राजाराम राऊतला सांगेन, निवडणूक आचारसंहितेच्या पहिलं पुस्तकाची कॉपी मी त्यांना पाठवीन. निवडणूक आचारसंहितेच्या अनुसार पंतप्रधानांचा प्रोटोकॉल, पंतप्रधानांची सुरक्षता ह्याच्यामध्ये काही तडजोड करू शकत नाही. 4 जूनपर्यंत आदरणीय मोदी साहेबच या देशाचे पंतप्रधान आहेत आणि 4 जून नंतर या देशाच्या जनतेच्या आशीर्वादामुळे ते परत तसेच पंतप्रधान म्हणून राहणार आहेत. म्हणून ह्यांनी कितीही बोंबाबोंब केली तर कुठेही निवडणूक आचारसंहितेचा भंग होत नाही. हे नियमाआधारे आम्ही बोलतोय. मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत असं म्हणतायत की ते मुंबईमध्ये जमिनी शोधायला येत आहेत, जमीन कोणती शिल्लक आहे आणि ती अडाणीला देता येईल का यासाठी नरेंद्र मोदी. कारण का ह्या संजय राजाराम राऊतच्या मालकांनी मुंबईमध्ये कुठली जमीन आणि कुठला टेंडर हा ठेवला आहे का जे मोदीजी दुसऱ्यांसाठी विकायला येतील. आतापर्यंत देशामध्ये 14च्या अगोदर माँ बेटी की सरकार ही देश विकत होते आणि मुंबईमध्ये हा बाप बेटी की सरकार मुंबई महापालिकेच्या नावाने मुंबईला अक्षरशः विकायला काढलेले. म्हणून मोदींवर आरोप करण्या अगोदर तुझ्या आणि तुझ्या मालकाचा आणि मालकाच्या मुलांनी मुंबईला कसं लुटलं यावर थोडी अर्धा तास चर्चा होऊन दे, मग कळेल.
या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीत जाऊन रुमाल टाकून कसे बसतात नेत्यांच्या लॉनवर हे आम्हाला सांगू नका, तुमचे मुद्रेगिरी आणि भुद्रेगिरी आम्हाला माहिती आहे, असं संजय राऊतांनी. मग काल जे काँग्रेसच्या कोट्यावर जाऊन जे उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत नाचले त्याचे व्हिडिओ आम्ही दाखवू का? आणि गजरा कोणी हातात लावलेला आणि समोर उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत कसे नाचत होते, पैसे कसे उधळले गेले, मग ह्याचे व्हिडिओ मग आम्हाला दाखवायला लागतील जनतेला. दर दिवशी 5 भ्रष्टाचारांचे प्रवेश जे आहेत ते भाजपमध्ये होत आहेत असं संजय राऊत म्हणतात. आणि मग त्याच्या मातोश्रीमध्ये बसलेला महाराष्ट्रातला सर्वात मोठा ठग्या ज्याला उद्धव ठाकरे म्हणतात, त्याच्याबद्दल तो बोलणार नाही. आतापर्यंत अजितदादा महाविकास आघाडीमध्ये होते तेव्हा अजितदादाचं कौतुक व्हायचं. हसन मुश्रीफ महाविकास आघाडीमध्ये ह्यांच्यावर होते तेव्हा त्यांचं कौतुक होतं. भुजबळ साहेबांना एकदम अतिशय प्रिय होते यांचे भुजबळ साहेब. आता त्यांनी स्वतःच्या स्वाभिमानासाठी अगर भूमिका घेतली, देशाच्या विकासासाठी भूमिका घेतली तर ह्यांच्या डोंगणाखाली आग का लागते? तुम्ही 2014 पासून 14ला जे भारतीय जनता पक्षाच्या बरोबर होते तेव्हा तुम्हाला मोदी साहेब एवढे वाईट वाटले नाही, तेव्हा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायसारखे तुम्हाला वाटले नाही. आता जेव्हा डोंगणाखालून सत्ता गेली आणि रस्त्यावर फिरण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा अशीच अजितदादा आणि सगळे तुम्हाला वाईटच वाटणार. संजय राउत आचार संहिता भंग के बारे में बोल रहे, प्रधानमंत्री के दौरे के मद्देनजर क्या कहेंगे? देखिए ऐसा है कि देश जिसने एक सादी सरपंच का भी चुनाव लड़ा नहीं, वो संजय राउत जब भी इलेक्शन आचार संहिता के बारे में बात करते हैं, नियम बताते, तो ये बहुत बड़ा विनोद है. हमारे देश के पंतप्रधान, उनका प्रोटोकॉल, उनकी सुरक्षता और उनके जो प्रोग्राम है वो इलेक्शन कोड ऑफ कंडक्ट के अनुसार ही डिजाइन किए गए हैं. शायद इतनी मालूमात संजय राजाराम राउत को नहीं होगी, तो इसलिए उन्होंने पहले क्या आचार संहिता होता है, नियम क्या होते हैं, उसकी पहली मालूमात लेनी चाहिए, उसकी स्टडी करनी चाहिए और फिर ही इस तरीके की आलोचना करनी चाहिए. युतीचा तिढा अजून सुटत नाही, मात्र वंचितने आपला उमेदवार जाहीर केला आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. चांगली गोष्ट आहे ना, प्रत्येकाला आपल्या आपल्या उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार आहे. म्हणजे प्रकाश आंबेडकर जींना महाविकास आघाडीनी जे काही त्यांनी स्थान दिलं नाही त्याच्यामुळे त्यांनी आज उबाटाच्या उमेदवाराच्या विरोधात वंचितचा उमेदवार उभा केलेला आहे. तर ती भूमिका आणि हा प्रश्न खरं म्हटलं तर तुम्ही महाविकास आघाडीच्या लोकांना विचारलं पाहिजे, चुकीच्या आघाडीच्या महायुतीच्या लोकांना तुम्ही विचारताय असं आहे. साहेब, विनायक राऊतांच्या खळा बैठका सुरू झाल्या आणि त्यामध्ये ते बोलले की कोरोना काळात एसएसपीएम कॉलेजमधून आर्थिक घोटाळे झाले, त्याची चौकशी. आता खळा बैठक आणि एसएसपीएम कॉलेजचा काय संबंध? ह्याच्यापेक्षा एसएसपीएमच्या खळ्यामध्ये येऊन बसा ना आमच्याकडे, आम्ही साफ करून ठेवतो. एसएसपीएम मेडिकल कॉलेज आणि या संस्थेने कोरोना काळामध्ये सिंधुदुर्ग आणि कोकणाच्या जनतेची जी काय सेवा केली, जो काय आधार दिला, जे उद्धव ठाकरेचं सरकार आणि आरोग्य यंत्रणा तेव्हा देऊ शकली नाही, ह्यासाठी जिल्ह्याचे आणि कोकणाचे लोकांची प्रतिक्रिया आणि मत हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. जे स्वतः तेव्हा सत्तेमध्ये होते, स्वतःचा मुख्यमंत्री तेव्हा सत्तेमध्ये होता, ते जेव्हा काय करू शकले नाही, टीका करण्यापलीकडे लोकांना आधार देऊ शकले नाही, त्यांनी आमच्यावर टीका करू नये म्हणून खळ्यामध्ये बसून तुम्ही सिंधुदुर्ग रत्नागिरीचा विकास काय केला हे जरा खळ्यामध्ये बसून तरी सांगा. नाहीतर 4 जून नंतर रस्त्यावरच बसायचं आहे, रस्त्यावरच यायचं आहे. म्हणून जिकडे तिकडे अगर तुम्हाला राणेत दिसत असतील मग खळा बैठक ह्याच्यापेक्षा इंजिनियर आमच्या मेडिकल कॉलेजच्या खळ्यातच घ्या ना, सोपं होईल, जास्त मेहनत करण्याची गरज भासणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.